माणसावर अन्याय झाला, संपूर्ण आदिवासी माणूस एक झाला. जेव्हा जेव्हा आदिवासी भागावर अन्याय झाला तेव्हा तेव्हा सुद्धा आदिवासी माणूस एक झाला. आज सुद्धा आपल्या आदिवासी बांधवावर अन्यायच होते. त्याच्यामुळे आपण सर्वजण एकत्र आलेलो आणि आपल्याला आपल्या जीवाभावासारखे जपणारे नेते आदरणीय जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अतुलदादा बेनके साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपणा सर्वांचे लाडके आदिवासी भागाचे आधार कार्ड देवरामजी लांडे साहेब इथे उपस्थित आहेत. समस्त सरपंच ग्रामस्थ उपस्थित सर्व इथे समाज बांधव उपस्थित आहेत. कारण विषयच असा आहे, जेव्हा जेव्हा प्रत्येकाच्या स्वार्थापोटी जर कोणाला काही करायचं म्हटलं तर तो प्रत्येक जण आणीबाणी करून आपल्या आदिवासी भागावर येऊन ठेवतो. तसाच एक ग्रहण आपल्या आदिवासी भागाला लागलेलं आहे. नुसतं आपल्या आदिवासी भागाला नाही तर आपल्या जुन्नर तालुक्याला लागलेलं आहे. ते म्हणजे अदानी नावाचं ग्रहण. ते आपल्याला पुसून टाकायचे आणि ते पुसून टाकायचं असेल तर आपल्याला एकत्र असेल यायलाच लागेल. पण मी म्हणेन धरणामध्ये जमिनी गेल्या आदिवासींच्या, अन्याय कोणावर झाला? आदिवासींवर झाला. आता इथे पाय पाय करून घाम घाम गाळून डोंगर दऱ्यांमध्ये आपल्या आईसारखं पोर लेकरासारखं जी जमीन आजपर्यंत आदिवासी माणूस सांभाळत आला ती सुद्धा जमीन आता या फालतू आणि फडतूस प्रकल्पामुळे आमचा आदिवासी भाग आणि आदिवासी माणूस परत पोरका होऊन जाणार. माझी समस्त आदिवासी बांधवांना विनंती आहे की जंतर मंतरवर तिथे एवढ्या विद्यार्थ्यांनी संघर्ष केला, त्यांच्या संघर्षाला न्याय मिळाला. पण आता आपली बाजू अशी ताट धरून राहा की आपल्याला अदानी काय जगातला कोणताही माणूस झुकू शकणार नाही. कारण आपण इथे पाहिजे आहोत. आदिवासी माणूस म्हणजे ही संस्कृती जपणार आहे. आज जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून ओळखला जातो. ही संस्कृती आदिवासी लोकांनी जपून ठेवलेली आहे. आज त्यांच्याच पोटावर आणि त्यांच्याच घरावर कुदळ मारण्याचं काम हे अदानी प्रकल्प करणार आहे. त्याच्यामुळे माझी समस्त आदिवासी बांधवांना विनंती आहे, आज आमदार साहेब इथे आलेले आहेत, त्यांना आपल्या समाजाबद्दल आपल्या आदिवासी भागाबद्दल तळमळ आहे म्हणून ते आलेले आहेत. दुसरा कोणी नेता येणार नाही. कधी आपण बोलतो पैशाने राजकारण केलं जातं, पण अशी जीवाभावाची माणसं जी आपल्या संघर्षात उभी राहतात तीच खरी आपली माणसं असतात. आदरणीय स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेबांची शिकवण आहे त्यांनी आम्हाला आपल्या सगळ्या आदिवासी भागामध्ये आपल्या आदिवासी बांधवांना जपून ठेवले आजपर्यंत. आणि तेच काम आपले अतुलदादा बेनके साहेब करतात. त्यांना आपल्याला पाठिंबा द्यायचे. असं व्हायला नको उद्या ते आपल्यासाठी रस्त्यावर उतरणार आणि आपण त्यांच्या मागे नसणार. त्याच्यामुळे आपण एकजूट दाखवून त्यांच्या मागे उभं राहिलंच पाहिजे. या अदानीची एवढीशी सुद्धा निशाणी आपल्याला आपल्या तालुक्यावर नको. एवढंच म्हणेल, आपल्याला आपला आदिवासी भाग वाचवायचे, आपली संस्कृती वाचवायचे. कारण ज्याने आपण आपलं पोट भरतो त्याला कधी विकू नये असं म्हणतात. तर आपण कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये. आपण आपली माती जपावी, आपली आई जपावी आणि आपलं घर जपावं एवढंच मी म्हणेन. आणि आदिवासी माणूस हा आजपर्यंत कायम आपल्या जल जंगल आणि जमिनीसाठी कायम लढत आलाय. त्याच्यासाठी पुढे जरी लढायला लागलं, मरण जरी आलं तरी आम्ही शेवटपर्यंत लढा देत राहणार. एवढंच मी आपल्या ग्रामस्थांच्या समोर सांगू इच्छिते. आणि आपली ताकद आता संपूर्ण महाराष्ट्राला दाखवायची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी एकजूट करून तयार राहा. आपल्याला कधी लढायची तयारी ठेवली पाहिजे आणि लढायला जावं लागणार आहे. मी जाता एकच म्हणेन, जंगल